देव मामलेदार असा वाजला करकीमध्ये खतरनाक. मग तुम्हाला धावतो पुढे चाला. थंडीच्यामुळे आपल्याला तोंडाला दस्ते बांधायला लागते घाबरून की तुम्हाला तर माहिती आहे आता केवढी मोठी थंडी पडते आता खतरनाक. मग इकडे आला शहापूरमध्ये इकडे पेट्रोल पंप येऊन गेले. म्हणलं चला पेट्रोल टाकण्यामध्ये रातचा टाइम आहे ना तर लोटण्यास पडेल गाडी आपल्याला. म्हणलं आपण असे दिवशी आपल्या गाडी लुटायची. मग काय किडनी विकणी पडे की काय विकणी पडे. मग इकडे येऊन गेले सीधा आपल्या करकीमध्ये याच्या बातमीने आपल्या भाऊला घेणार होता. मग काय इकडे येऊन गेले भाऊच्या घरी. भाऊ म्हणतो जेवण करा. म्हटलं भाऊ जेवण करा टाइम नाही आता. मग काय भाऊने जेवणच करून जाणार पडे. म्हणलं चला ठीक आहे जेवण करून घेऊ. 2-2 पोया 3-3 पोया जे आहे ते दाबून घेऊ. म्हणलं खाऊन घ्या फुकटचं तर कधी सोडता नाही आपण. मग काय मग गाडी बसली तुम्ही पाहू शकता आता मस्त चिरलं वगैरे आणि सीधे निघाले थंडीमध्ये. आता जेवण करायच्या बाद थंडी अशी वाजत होती खतरनाक. आपल्यासोबत होते आपले मामा बी होते. मग काय म्हटलं चला मामा तुम्ही पाहून घेता बॅन. मग इकडे पाहता तुम्ही आपला देव मामलेदार बॅन एकदम खतरनाक वाजणार होता. तर आपला देव मामलेदार आला आपल्या करकी गावामध्ये पहिल्यांदा. म्हणलं चला इकडे आले आपल्या जेवाचे माणसं परत इकडे भेटले. आपण कधी सोचलं नव्हतं की तुम्ही दोस्त आपल्याला इथला सपोर्ट करसान इथला प्यार करसान. तुम्ही आपल्याला इथला सपोर्ट केला त्याच्यासाठी लय मोठा धन्यवाद तुमचा. मग काय इकडे आपला भेटला भाऊ छोटा. मग घेतला आपल्या ब्लॉगमध्ये. मग आता इकडे पहा आपले भाऊ म्हणता आम्हाला घेते का. म्हटलं भाऊ तुम्हाला नाही घेणार तर कोणाला घेईन. आपले दादा लोक इकडे आपल्याला फोटो काढायला लागून गेले. तुम्ही तर पाहिला असेल आपला भाऊचा ट्रॅक्टरवाला गैरा व्हिडिओ झालता. समजलं का तुला ट्रॅक्टरवाला म्हणता मला इकडे आपला दादा आला म्हणे म्हणून मला घेतली का. म्हटलं भाऊ तुम्हाला नाही घेणार तर कोणाला घेईन. इकडे आपलं बिस्कुट वगैरे खाल्लं आणि इकडे पहा तुम्ही आता देव मामलेदार कसा वाजणार होता आता खतरनाक. तिच्यात आपला भाऊ भेटला. मग पहा तुम्ही बॅन कसा वाजतोय आता खतरनाक देव मामलेदार. चला तुम्ही बी पहा ना मी बी पाहतो वाजवा. तर दोस्ता तुम्ही आपल्या मित्रांनी एवढा सपोर्ट दिला आपल्या जेवाच्या माणसाने त्याच्यासाठी तुमचा लय मोठा धन्यवाद दोस्तांनो. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं.